बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राजेश जगताप लिखित कादंबरी आडूसा. प्रकरण 13. गोदाईच्या हातातील सुरा आपल्याच पोटात खुपसल्याचा धनाजीला भास झाला. दोन्ही हाताने पोट दाबून तो भडाभडा ओकला. पोटातलं होतं नव्हतं ते सगळं नाकातोंडातून बाहेर आलं. गोदाई चटकन उठली. त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागली. त्यात जराही मायेचा ओलावा जाणवला नाही. ती आपल्या पाठीवर त्या सूर्याला घासून अजून धार धार करीत आहे असं वाटलं. गोदाईनं पाण्याची चरबी उचलून त्याच्या हातात दिली. धर, पाणी घे. गुळणा करून तोंडावर पाणी मा, बरे वाटेल. तिच्या हातातून पाण्याची चरबी घेऊन धनाजीनं चूळ भरली. एकदा दोनदा नाही, चांगली 4-5 वेळा तोंड खळबळून घेतलं, पण जिभेवरचा कडवट चिकटपणा जात नव्हता. 4-2 घोट पाणी प्यायला. उलटी झाल्यामुळे पोटात खड्डा झाला होता. हातापायाला कापरं भरलं होतं. हातावर पाणी घेऊन त्यानं डोक्यावर मारलं. चरबी खाली ठेवून दोन्ही हाताने केस ओले केले. गरगरतंय असं वाटणारं डोकं स्थिरावलं. म्या म्हणते अशी अवचित वांती कशी झाली? धनाजी सावरल्याचं पाहून गोदाईनं विचारलं. तो गप्पच राहिला. बोलणार तरी काय? आपण उगाच एका निष्पाप मुक्या जीवाचा जीव घेतो हे सांगून तिला पटणार नाही. काहीही झालं तरी बांधावरल्या मसुबाला दिलेला शब्द ती पाळणार होती. बरं वाटलं असतं तर पाण्याची चरबी भरून आण. पाण्याची चरबी उचलून तो निमूटपणे विहिरीवर गेला. चरबीतलं उरलेलं पाणी पाण्यावर ओतलं. नव्याने चरबी भरून सपरात आला. गोदाईनं म्हसुबासाठी आणलेलं निवदाचं सामान एका हातात घेतलं. दुसऱ्या हातात कोंबड्याचे दोन्ही पाय धरून चालू लागली. दोन्ही पाय धरल्यामुळे कोंबडा उलटा झाला होता. कॉक कॉक करीत तो अशिराप जीव केविलवाणा ओरडू लागला. त्याचं ते ओरडणं गोदाईला जणू ऐकूच येत नव्हतं. ती झप झप पावलं टाकीत चालली होती. तिला दिसत होता फक्त बांधावरला म्हसुबा. बांधावरच्या बाभळीखाली एका ओबडधोबड दगडाला शेंदूर फासला होता. तोच म्हसुबा. कोणताही आकार नसलेला, तरीही गोदाईच्या मनावर गारुड करून तिच्या हाताचा निवद खाणारा. गोदाई बाभळीखाली पोचली. चरबीतल्या पाण्याने मसुबाला धनाजीच्या हातून आंघोळ घातली. हळद कुंकू लावलं. उदबत्ती पेटवून म्हसुबाला ओवाळून त्याच्या शेजारी मातीत रोवली. भाजी भाकरीचा निवद दाखवून नारळ फोडला. आणि आता पाळी कोंबड्याची. धनाजीच्या पोटात कालवा कालव झाली. गोदाईनं धनाजीच्या हाती कोंबडा देऊन पाणी पाजलं. त्याच्या हातावर ज्वारीचे दाणे देऊन त्याला चारायला सांगितलं. तळ हातावरचे दाणे कोंबड्या पुढे धरताना त्याच्या सर्वांगाला कंप फुटला. कोंबडा त्याच्या हातावरचे दाणे टिपू लागला. हातातील त्या 4 दाण्या इतकेच त्याच्या आयुष्याचे शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत याची त्या बिचाऱ्याला जाणीवही नव्हती. गोदाईने सुरा काढून धनाजीच्या पुढे धरला. त्याच्या डोळ्यांतून टप टप गळणारे अश्रू गोदाईला दिसत नव्हते, किंवा पाहूनही ती जाणीवपूर्वक तिकडे दुर्लक्ष करीत असावी. धनाजीच्या मनावर प्रचंड दडपण आलं. डोक्यात एकाच वेळी लाखो ज्वालामुखींचा स्फोट झाला. हातातला कोंबडा तिथेच टाकून तो सपराकडे पळाला. गोदाईने त्याला हाका मारून थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न केला, पण तो वाया गेला. उद्वेगल्या मनानं गोदाई सरसावली. हातातला कोंबडा म्हसुबावरून ओवाळून खाली ठेवला. दोन्ही पायांच्या अंगठ्याने त्याचे पाय दाबून धरले. कॉक कॉक करीत ते असहाय्य पाखरू जीवाच्या आकांतानं ओरडलं. म्हसुबानं गोदाईचे कान बंद केले होते.
तिला त्याचं केविलवाणं ओरडणं ऐकूच येत नव्हतं. डाव्या हाताने त्याची मान पकडून उजव्या हातातला सुरा सर्रकन आरपार गेला. दिमागदार तुरा असलेला डोक्याचा भाग खाली पडला. मानेतून लाल जर्द रक्ताची चिळकांडी उडाली. दगडात नसूनही असल्या मसुबाला अभिषेक करू लागले. लाल शेंद्रावरून ओघळणारे लाल रक्ताचे ओघळ मातीत पडूनही लालच दिसत होते. हातातील कोंबड्याचं धड सुटण्यासाठी अंगातील सारी शक्ती एकवटून धडपडलं. आजके देत देत शांत झालं. डोक्यावरचा ऐटबाज तुरा निर्जीव होऊन खाली झुकला होता. सताळ उघडे असणारे डोळे मात्र मूक प्रश्न विचारित होते. माझा काय गुन्हा? अतीव समाधानानं गोदाईचा चेहरा फुरून आला. मसुबाला हात जोडून तिनं सगळं सामान पिशवीत भरलं. कोंबडा उचलून त्याच्याकडे पाहिलं. बरं वाटलं. मसुबाला कोंबडा देण्याचं वचन तिनं पाळलं होतं. मनोमन भागाई आणि भीमाईचे आभार मानले. बाबळीच्या फांदीवर बसून कावळा कितीतरी वेळ तिच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. अधूनमधून काव काव करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. मसुबा पुढं ठेवलं निवत त्याला जागेवरून उठू देत नव्हता. पण जोपर्यंत गोदाई तिथून निघून जात नाही तोपर्यंत काव काव करण्यापलीकडे तो काहीही करू शकत नव्हता. शेवटी गोदाईनं मसुबाच्या पायावर डोकं ठेवून हात सोडले. पिशवी उचलून चालू लागली. इतका वेळ व्याकुळलेला कावळा काव काव करीत झटक्यात खाली आला. येताना आपल्या अख्ख्या भावकीला आवाज न दिलं. त्याची काव काव ऐकून आजूबाजूच्या झाडावरचे 4-5 कावळेही आले. त्यांचीही तीच तऱ्हा. गुपचूप कधी बाप जन्मात येणार नाही. खायला मिळो वा न मिळो पण आवाज न देत सुटायचं. जातच कावळ्याची. खाली उतरल्याबरोबर त्यानं कोंबड्याचं निश्चित पडलेलं डोकं उचलून झाडावर जाऊन बसला. तोंडातलं डोकं मग पायाखाली दाबलं. खाली वाकून आपल्या जातभाईकडे पाहू लागला. त्यांच्या वाट्याला भाजी भाकरी आली होती. काही जण भाजी भाकरीचा मोह सोडून मसुबाच्या अंगावर साकाळलेलं रक्त आपल्या चोचीने टिपू लागले. त्यानं एकवार पायाखालच्या लाल तुऱ्याकडे पाहिलं. सताळ उघडे डोळे. जीवन जगण्याची लढाई न लढताच हारलेले. काळ्या कुट्ट अंधारल्या विश्वात कुठेतरी लांब हरवलेलं काळा कावळा त्यांना दिसणार तरी कसा? कावळ्याला मात्र पायाखालचा डोळा दिसत होता. त्याच्या धारदार चोचीने त्याच डोळ्याचा वेध घेतला. झाडाच्या खोपणीत देवाने बसवलेला तो मांसाचा गोळा बाहेर आला. कावळ्याच्या पोटात उतरला. बोटभर लांबीचे त्या मांसाच्या तुकड्याचे कावळ्याने लचके तोडीत पटापट गिळले. पायाखाली काहीच शिल्लक नसल्याने डाव्या उजव्या अंगाला चोच फिरवून फांदीवर घासली. स्वच्छ केले. काव काव करीत उडून दूर कुठेतरी निघून गेला. धनाजी दोन्ही गुडघ्यात डोकं लपवून सपरात बसला होता. गोदाई तरा तरा बांध तुडवीत सपरात आली. हातातली पिशवी खाली ठेवीत म्हणाली, वैर हे समद म्या कुणासाठी करतोय? सवताला कराय नको, पण माणसानं निदान दुसऱ्याच्या हाताला हात तरी लावावा. पण ते बी होईत नाही. तो समजा आवारला असं तर निघू आता. धनाजीची नाराजी उफाळली. का? भाकर तुकडा खायला नको? तिनंही फनकाऱ्यात विचारलं. मला नको, तुझं तो खा, असं म्हणून तो उठला. जड मनानं झाडाला बांधलेल्या बैलांकडे जाऊ लागला. पायात मनाचं ओझं बांधल्यासारखं वाटत होतं. बैलांना पाणी पाजून आणलं. सफराकडे येऊन गोदाईला म्हणाला, आणू का गाडी झुपून? आण बाबा, तो का ऐकायचा नाही. आम्ही शान खातोय म्हणायचं. ज्याचं करावं भलं त्यो म्हणतो माझंच खरं. तिचं बोलणं ऐकायला तो तिथे थांबलाच नव्हता. बैल सोडून गाडीला जुंपले. गाडी सफरापुढं थांबवली. गोदाईला हाताला धरून वर घेतलं. मेल्या मनानं बैलांचा कासरा ओढला.
धन्याची इशारत समजून ते मुके जीव रस्त्याला लागले. गाडीच्या चाकाच्या प्रत्येक फेऱ्याखाली त्याचं मन चिरडलं जात होतं. पारूच्या आठवणीनं मन भरून आलं. तिच्या कुशीत शिरून बिंबीच्या देठापासून ओरडावं रडावंसं वाटलं. भिरभिरणाऱ्या वाऱ्यानं त्याचे डोळे पुसले. ओढ्याच्या खळखळणाऱ्या पाण्याबरोबर मनावरचं ओझं वाहून गेलं. डोक्यावरची उन्हं उतरणीला लागता लागता धनाजी घरी पोहोचला. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज ऐकून पारू बाहेर आली. धनाजी इतक्या लवकर का परतला याचा विचार करू लागली. गाडीतून उतरून गोदाई तडक पुढे निघून गेली. धनाजीनं बैल मोकळी करून गोठ्यात बांधली. वैरणीच्या 2 पेंड्या सोडून त्यांच्या पुढे टाकल्या. त्यांच्या मानेला मिठी मारून कुरू वाळलं. तांबूस निळ्या पंखाचा डोक्यावर लाल जर्द तुरा असलेला कोंबडा डोळ्यांसमोर आला. डोळ्यांच्या कडा ओलावल्या. ते तिथेच पुसून तो घरात आला. हातात पाण्याचा तांब्या घेऊन पारू उभी होती. तिच्या नजरेला नजर देण्याची त्याच्यात हिंमत नव्हती. खाली मान घालून भिंतीला टिकून बसला. तसाच बोलला, जेवणाचा डबा गाडीतच राहिलाय, तेवढा घेऊन ये. पारू जेवणाचा डबा घेऊन आली. डबा भरलेलाच वाटत होता. तिने डबा उघडून पाहिला. सकाळी दिलेला डबा उघडलाच नव्हता. धनाजीचं असं अवेळी घरी येणं, जेवण टाळणं, सासूचं सकाळी बाहेरून येऊन परस्पर धनाजीसोबत जाणं आणि आत्ताही बाहेरूनच कुठेतरी निघून जाणं काहीतरी अघटित घडल्याचं सुचवित होतं. धनाजी सकाळी जाताना तर व्यवस्थित होता, मग आत्ता काय झालं? कदाचित सासूबाई आणि धनाजीचं मळ्यातच काहीतरी बिनसलं असलं पाहिजे अशी शंका आली. पण यावेळी त्याला काही विचारणं योग्य वाटलं नाही. म्हणून तिनं काहीही विचारायचं नाही असं ठरवलं. पण त्याला बोलतं करायला पाहिजे म्हणून बोलली, लईच दमल्यावानी दिसताय, चहा करू का? तो डोळे मिटून बसला होता, पण चहासाठी होकार दिल्याने तिला बरं वाटलं. चहाचा अंधण ठेवून ती पुन्हा बाहेर आली. म्हणाली, वड्याला पाणी लईच असन आणि आपल्या हिरीला किती पाणी आलंय? ती त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करते हे त्यानं जाणलं. जेशा कुशीत शिरून रडावंसं वाटलं, तिच्याशी तर बोलायलाच पाहिजे असा विचार करून तो बोलता झाला. वय, वडा दोन्ही काठानं भरलाय, पार बैलाच्या पोटाला पाणी लागलं होतं. आणि हिरीला? मनोमन सुखावलेल्या पारूनं पुन्हा विचारलं. हिरीला बी चांगलं पाणी आले. अजून एखादा असा जोरदार पाऊस झाला तर भराया येळ नाही लागायचा. उकळत्या चहाचा वास घरभर भरला. पारू लगबगीनं गेली, चहा घेऊन आली. त्याला म्हणाली, एक काम करा, वसरीवर वाऱ्याला बसा, आपल्या चिमणीचा खोपा कसा झाला एक डाव बघा तरी. त्यालाही ते पटलं. तो उठून बाहेर आला. चहा घेऊन पारूही त्याच्या मागे आली. चहाचा कप त्याच्या हाती देऊन तिथेच टेकली. तो गरमागरम चहा घोटाघोटाने पिऊ लागला. वलचणीच्या घरट्यातल्या चिमणीला निहाळू लागला. दिस मावळतीला कल्ला. झाडांच्या खोडाशी विसावलेल्या सावल्या हातपाय पसरू लागल्या. पाखरांचं भिरभिरणं वाढलं. चंदेरी उन्हाला सोनेरी वरख चढला. आळसावलेला वारा ताजा तवाना होऊन गल्लीबोळातून फेरफटका मारू लागला. अंगणातून जाता जाता घराघरात डोकावून पाहू लागला. मुरल्याच्या अंगणातील लिंबाच्या झाडाला बांधलेला बोकड निवांत बसला होता. गोटीसारख्या डोळ्यातील करडी बाहुली निस्तेज दिसत होती. तिच्यात काळाचे गडद सावट उभे ठाकले होते. त्याला खाण्यासाठी टाकलेलं गवत त्याने अर्धवट खाऊन इतस्ततः पसरल्यामुळे सारंच विखुरलेलं दिसत होतं. बादलीच्या तळाशी तग धरून राहिलेले शेवटचे ओंझळभर पाणी त्याची आयुष्य घटिका संपत आल्याची सूचना देत होती.
तीच सूचना घेऊन गावातला मुलाने आला. मुरल्याच्या ओट्यावर बसला. भीमाईनं दिलेला कपभर चहा फुर्र फुर्र करीत घोटाघोटानं पिऊ लागला. चहाचा घोट घेता घेता झाडाखाली बांधलेल्या बोकडाकडे नजर रोखून पाहत होता. दिवस मावळतीला टेकला आणि वाघ्या मुरळी आपले सनग सावरीत आले. मुलाने शेजारी टेकले. भीमाईला गोंधळी आल्याचं समजता तिचं काळी सुप्पा एवढं झालं. पाण्याचा तांब्या आणि 2 फुलपात्र घेऊन बाहेर आली. वाघ्या मुरळीच्या पाया पडून त्यानं पाणी पाजलं. चहा आणण्यासाठी पुन्हा घरात गेली. सुशीच्या हाती चहा पाठवला. चहा घेता घेता वाघ्याने विचारलं, अक्का, मुरली भाऊ कुठे गेले? दिसत नाहीत. गिरणीत गेलाय, दळाना नाही. अव, हे समज दुपारच्याला करायचं. आत्ता दळण यायचं कवा आणि निवद कवा व्हायचा? नका काळजी करू, म्या निवद करीन. 7-8 बायांना चुली मांडून दिल्या का बाया घटकाभरात स्वयंपाक आटपतील. त्यांचं बोलणं चालू होतं तोवर मुरल्यात दळण घेऊन आला. वाघ्याला पाहून आनंदानं म्हणाला, राम 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 भाऊ, कवा आले? हे काय, तुमच्या पुढे चालू आहे. अक्का, चहा पाणी झालं का मंडळीचा? मुलानी बाई, तुमचं काय? हा, आमचं बी झालंय. आता पटापटा आवरा. दाढी कुरवाळीत मुलानी म्हणाला, वैल व का उगा तगमग करू राहिली? देवाचं काम हे, रीतिरिवाज पाळून करायला लागतंय. कडूस पडलं. 7-8 बायांनी हळद कुंकू लावून चुली पेटवल्या. थपा थपा भाकरी थापू लागल्या. भीमाईनं लेकीला सांगून निवेद केला. सगळी तयारी झाली. निवदाचं ताट बाहेर आलं. वाघ्याचा ताफा सनग तपासू लागला. डोक्यावरची जाळीदार टोपी सावरीत मुलांनी सरसावला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.